ज्याचे गरजता पवाडे कडी काड पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच वठराजना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारिदासी तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच वठराजना वैकुंठासे जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच वठराजना समचरण सरोजम सांद्रनीला बुधाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि हा पांडुरंगा करू प्रथमा नामान गण गण गणात पांडुरंगा करू प्रथमा नामान अष्टभुजा की जय पांडुरंगा करू प्रथमा गण गण गणात पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची हा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्या जगद्व्यापिनी वीणा पुस्तक धारिणी मभेदं जाड्यं दकारापहा हस्ते स्फटिक मालिकां विदतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदा नीलम्बुजश्यामलोकोमलङ्गं सीता समरोपित्वामभागं पानमासाहितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया उच्च भवन में होती है तेरी जय जयकार धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया उच्च भवन में होती है तेरी जय जयकार ताड़ी बजवा हो धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया उच्च भवन में होती है तेरी जय जयकार धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया उच्च भवन में होती है तेरी जय जयकार हो दुनिया तेरा नाम जपे हो दुनिया तेरा नाम जपे तुझको पूजे संसार हो मैया धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया उच्च भवन में होती है तेरी जय जयकार हो धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया उच्च भवन में होती है तेरी जय जयकार मैया माता की जय। ज्याचे गरजता पवाडे कडी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच वठराजना प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग यश यावत भूतलावर जन्माला आलेल्या जळजीवांच्या उद्धाराकरिता आपला देह
अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते महाराष्ट्र भूषण सकल कंठभूषी ज्ञानेश्वर प्रिय साधू देव मान्य संत संत मान्य संत जगत मान्य संत असणारे दगडातील परीस रसातील अमृत माणसातील देव हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चारो चरणाचा भगवंताचा नाम सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठल. प्रस्तुत अभंगावर यथामते यथावकाश जमेल अशा प्रकारे अल्प अशा वेळेमध्ये कीर्तन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे किंबहुना वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने तुम्ही आम्ही या पवित्र धर्ममंडपाने पवित्र धर्माच्या प्रांगणामध्ये आदिशक्ती अष्टभुजा नारायणी माता याच्या या परिसरामध्ये किंवा कारणास्तव जमलेला आहोत. आपल्या श्री क्षेत्र पाळे खुर्द तालुका कळवण नाशिक या ठिकाणी श्री आदिशक्ती अष्टभुजा नारायणी माता आणि शारदीय नवरात्र उत्सव आणि कीर्तन महोत्सव या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे. परमपूज्य संत दीक्षित महाराज यांच्या आशीर्वादाने हरिभक्तपरायण संत बाबा कळवणकर यांच्या प्रेरणेने हा नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये आणि आदिशक्तीचा जागर या ठिकाणी केला जातो. आणि या जागराची आज या कीर्तन महोत्सवाची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा परम भाग्याने पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गुणेजी मंडळीच्या उपस्थितीमध्ये टाळकरी माळकरी गावकरी गावाचं सहकार्य आणि धर्माचं रक्षण करणारे धर्माचं पालन करणारे ही समस्त सप्ताह कमिटी आणि या कमिटीकडून आजची ही कीर्तन सेवा आहे. खरं तर मला हे काय गाव नवीन नाही. आता गेल्या 1 महिन्यापूर्वी मी आपल्या गावामध्ये येऊन गेले. आदिशक्तीचं दर्शनसुद्धा घेतलं आणि त्या योगायोगाने संपर्क झाला. हरिभक्तपरायण आमचे मनोज दादा, त्याचबरोबर हरिभक्तपरायण पोस्टमन आमचे बबन दादा आणि ज्यांच्याकडे आम्ही थांबलो आमचे किरण दादा असतील. सगळीच मंडळी जेवढीही मंडळी या धर्माच्या कार्याला सहकार्य करते ताई जेवढीही मंडळी या सप्ताहाचे आयोजक नियोजक आहे त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. महिला मंडळ तुम्ही जेवण केलंय ना का तुमचा उपवास आहे? हा फराळ केलाय ना तुम्ही जोरदार टाळी वाजवा. अरे हे कार्य पुन्हा एका व्यक्तीचं नाहीये माईबाप. मी सांगेल तुम्हाला हे कार्यक्रम हा जो तुम्ही सप्ताह करता गेल्या 13 वर्षापासून हा कार्यक्रम पुन्हा एका व्यक्तीचा नाहीये. माझी विनंती असेल दादा हा कार्यक्रम धर्माचा आहे आणि धर्माच्या कार्याकरता आपल्याकडून होईल तेवढं चांगलं काम या कार्याकरता आपण त्या ठिकाणी आपलं शरीर झिजवलं पाहिजे. सांगू तुम्हाला आल्यानंतर फार आनंद वाटला. आज कीर्तनाकरता सगळी लेव्हलची मंडळी शैक्षणिक क्षेत्रातले शेतकरी वर्ग आहे तरुण मित्र मंडळ सगळीच मंडळी या ठिकाणी बसली. बालगोपाळ मंडळी दादा जेवढी ही सप्ताह कमिटी जेवढे आयोजक नियोजक आहे त्यांना माझं सांगायचं आहे बघा कितीही अडचणी आल्या तरी हा कार्यक्रम कधी बंद करू नका कारण हा कार्यक्रम धर्माचा आहे. दादा सांगू तुम्हाला आल्यानंतर आनंद वाटला. सगळी मंडळी भेटली आणि आज ही बाळगोपाळ मंडळी पाहिली बघा तर तुमच्याकरता एक वाक्य खर्च करेल. महिला मंडळ व्यवस्थित आहे का? हा धर्माचा कार्यक्रम पाहिल्यानंतर एक वाक्य आवर्जून सांगावं असं वाटतं. कोणतं? ना दौलत पे गर्व करते है ना शहरत पे गर्व करते है. ऐकताय ना तुम्ही? ना दौलत पे गर्व करते हैं ना शहरत पे गर्व करते हैं. अरे भगवान ने किया है हिंदू के घर पैदा बस हिंदू होने पे गर्व करते. आनंद वाटला. सनातन धर्माचा उत्सव एवढ्या आनंदाने तुम्ही साजरा करावा मायबाप. त्याचबरोबर आज या ठिकाणी जेवढीही या ठिकाणी वारकरी संप्रदायाची दिग्गज मंडळी उपस्थित आहे हरिभक्तपरायण पखवाजावर सुंदर थाप मृदुंग सम्राट भागवत महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांना अगदी धन्यवाद. त्याचबरोबर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज भाटापूरकर परशुराम महाराज देशमुख हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज आणि अक्षय महाराज अगदी मनापासून त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर टाळकरी मंडळी आहे दामोताई वारकरी निवास जीवनशाळा कंधाने सगळीच विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज असतील निलेश महाराज असतील भालदार चोपदार मंडळी आहे. एकदा आमच्या भालदार चोपदारांकरता जोरदार टाळी वाजवा. वा महाराज अशी भालदार चोपदार निवडली तुम्ही का कोणाची स्टेजवर याची हवाच नाही आहे का नाही? हां सांगेल तुम्हाला दादा ही मंडळी अगदी सगळी तोला मुलाची एक वाक्य यांच्याकरता खर्च करेल. सांगू तुम्हाला ताई या ठिकाणी इंद्राचंद्रासारखे वाजवणारे आहेत. ऐकताय ना तुम्ही? हो इंद्राचंद्रासारखे वाजवणारे आहेत. गंधर्वासारखे गायन करणारे आहेत.
राजा परीक्षितीसारखे तुम्ही श्रवण करणारे आहात. मायबाप इंद्रचंद्रासारखे वाजवणारे आहेत, गंधर्वासारखे गायन करणारे आहेत आणि जय विजय सारखे भालदार चोपदार आहेत. राजा परीक्षितीसारखे तुम्ही श्रवण करणारे आहात. फक्त सांगणारा शुकदेव नाहीये तेवढं मात्र ध्यानात ठेवा. बरोबर आहे का नाही? विठ्ठल त्याचबरोबर या कीर्तनाकरता ज्यांची उपस्थिती आहे असे असणारे हरिभक्त परायण माझे पती ऋषिकेश माधव पाटील यांना सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर अप्रतिम असा साऊंड आहे, मला वाटतं वारकरी साऊंड आहे. हा वा वा, सगळीच मंडळी वारकरी, साऊंड सुद्धा वारकरी, जोरदार टाळी झाली पाहिजे साऊंड करता. अप्रतिम असा साऊंड आहे. आणि महिला मंडळ बरं का पाळेकर, इकडे लक्ष द्या थोडं. हे कीर्तन तुम्हाला पुन्हा पाहण्याकरता मिळणार आहे. आपले वैभवदादा या ठिकाणी उपस्थित आहे, कीर्तनाची शूटिंग करणार. जोरदार टाळी त्यांच्याकरता झाली पाहिजे बघा. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आहे आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुका आहे आणि त्या कळवण तालुक्यामध्ये पाडे खुर्दे नाव आहे त्या गावाचं. आणि त्या गावाचं नाव आजपासून बघा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, जोपर्यंत यूट्यूब आहे, तोपर्यंत तुमचं या गावाचं नाव राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी शूटिंग करताय दादा आले. ताई आवर्जून सगळ्यांना एक विनंती बघा, आता 1 तास आपल्याकडे उरला आहे. तर 1 तासामध्ये भगवंताचं नामचिंतन आपल्याला बघायचं आहे. ताई विनंती एकच आहे बघा, दिवस उजाडला की जगाचा मालक आपल्या पदरामध्ये 24 तास देतो. किती तास? 24 तास. ते 24 तासापैकी आज तुम्ही 2 तास देवाकरता खर्च केले. माईबाप तुमच्याकडे एकच काम आहे माझं. कोणतं? हाताने टाळी आणि मुखाने नाम, एवढंच तुमच्याकडे काम, दुसरं काम नाही. तुम्ही म्हणाल ताई टाळी का वाजवली पाहिजे, का भगवंताचं भजन केलं पाहिजे? ताई जेव्हा वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने जातात आणि मग जगाला संदेश देतात, बाबा रे तुम्ही काय करावं, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, चालावी पंढरीची पंढरीची वाटही चालावी पंढरीची पंढरीची वाटती चालावी पंढरीची पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, हे 24 तास तुम्ही 2 तास देवाकरता निवडलेत ना ताई, एकच काम करायचं. कोणतं? टाळी वाजवावी गुढी उभारावी. मायबाप कीर्तनात टाळी होय पातकांची होडी. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आली. ताई विनंती आहे तुम्हाला, हाताने टाळ्याने मुखाने नाम घेतलं पाहिजे. सांगू तुम्हाला, या जगामध्ये कीर्तनात टाळी वाजवली ना त्याचा काय फायदा होतो सांगेल तुम्हाला. महिला मंडळ तुळशीला घातलेलं पाणी, ऐकताय ना तुम्ही? हो, तुळशीला घातलेलं पाणी, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, माय बापाची केलेली सेवा, नाम सप्ताहाला केलेली मदत आणि कीर्तनात बसून वाजवलेली टाळी आयुष्यात कधीच वाया जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. मायबाप ज्याला धन पाहिजे ना त्याने उद्योगधंदा केला पाहिजे, ज्याला ज्ञान पाहिजे त्याने अभ्यास केला पाहिजे, ज्याला चांगलं शरीर पाहिजे त्याने व्यायाम केला पाहिजे आणि ज्याला जीवनात समाधान पाहिजे ना त्याने कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. धन्यवाद. आल्यानंतर आमची कमिटी म्हणली ताई आमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे पण येते हळूहळू. म्हटलं काही हरकत नाही, येऊ दे, आहे का नाही? हा, ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याने प्रसाद घेतल्याशिवाय जायचं. मायबाप विनंती माझी बघा, जगाच्या मालकाचं नामचिंतन या अभंगामध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही म्हणाल ताई नवरात्रीचा उत्सव आहे, आम्ही आई भगवतीचा गोंधळ सुद्धा घालतो बघा, तिची सेवा सुद्धा करतो. ताई आपण सर्वसामान्य व्यक्तीने त्या आदिशक्ती भगवंती अष्टभुजा देवी नारायणी देवी हिचा उत्सव साजरा करावा, यामध्ये विशेष नाही. आमचे नाथ महाराज आणि नाथ महाराजांनी सुद्धा त्या आदिशक्तीचा गोंधळ घातला बघा. कोणता?
आता हा मंडप टाकलाय ना आपण, असाच मंडप माझ्या नाथ महाराजांनी टाकला. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला चाली वेदाचा फुलवरा बांधिला हो, चाली वेदाचा फुलवरा शास्त्र पुराणे अनुवानिती तुझ्या गोंधळा, शास्त्र पुराणे अनुवानिती तुझ्या गोंधळा, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडली कडीवटा शोभे वाढवंती हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. सर्वसामान्य व्यक्तीने त्या आदिशक्तीची पूजा करावी, यामध्ये विशेष नाही. माझ्या नाथ महाराजांनी सुद्धा त्या आदिशक्तीची पूजा केली. मायबाप, आज भगवंताचं नामचिंतन, त्या देवीचं महत्व आपण ऐकणार आहोत. आज पहिला दिवस आहे आई शैलपुत्री, आजचा हा पहिला दिवस. नवरात्र उत्सव का साजरा करतात सांगेल तुम्हाला. 9 दिवस त्या आदिशक्तीने महिषासुरावर युद्ध केलं बघा, आणि 10व्या दिवशी त्याचा वध केला, म्हणून ही नवरात्र आपण साजरा करतो. मायबाप, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय महाराज त्या भगवंताचं सामर्थ्य आपल्याला सांगत आहे. त्याचं नामचिंतन जर केलं ना तर काळ आपल्या पाया पडतो बघा. महाराज म्हणले, ज्याची गरजता पवाडे कडी काळ पाया पडे, मासा तो कोण, तो हा पंढरीचा राणा, पुसा सहाचं वठरा जना तो कोण आहे, तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा, पुसा म्हणजे विचारणे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी गगनाहुनी वाढ नाम आहे. महाराज म्हणले पुसा म्हणजे विचारा. कुणाला? चहुवेदी जाण, शाही शास्त्री कारण, 18 ही पुराण हरीसे गाती. महाराज म्हणले, हे माझं मत नाही, कुणाचं मत आहे? वेदाचं मत आहे, शास्त्राचं मत आहे, पुराणाचं मत आहे. महिला मंडळ संत सांगतात कीर्तनात स्वतःचं मत मांडायचं नाही, स्वतःच्या मताला कीर्तनात किंमत नाही. मग स्वतःचं मत कुठं मांडावं? घरी मांडावं बायको पुढं. ऐकलं तर नशीब समजावं, नाहीतर दिल्या घरी सुखी राहा. बरोबर आहे का नाही? आपल्या मताला कीर्तनात किंमत नाही बघा. ताई सांगेल तुम्हाला, साधू संत म्हणतात पहावे पुराणी विचारून, तुका म्हणी नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारून. महाराज म्हणले, हे माझं मत नाही. कुणाचं मत आहे? वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. तुम्ही म्हणाल, महाराज आम्हाला काय त्या भगवंताच्या नावाचे पोवाडे गाता येत नाही, यांच्यासारखं गायन करता येत नाही, आम्ही भगवंताचं चिंतन करू. मग त्याचं काय फळ? महाराज म्हणे आहे ना, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं भजन केलं तर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष एकत्र द्यायची ताकद भगवंताच्या नामामध्ये येते. म्हणाल, महाराज भोगही मिळतो आणि मोक्षही मिळतो. मग काही लोक म्हणतील, महाराज आम्हाला भोगही नको आणि मोक्षही नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. जिथे देव राहतो ना, आम्हाला त्याला पाहायची इच्छा आहे, वैकुंठाला जायची इच्छा आहे. मग देव कुठे राहतो? वैकुंठामध्ये. महाराज म्हणले, वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. त्याचं नामचिंतन तुम्ही करा, म्हणजे वैकुंठ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मासा तो कोण? तो हा पंढरीचा राणा, पुसा सहाचं वठरा जना. असा अभंगाचा सरळ रथ विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. भगवंताचं सामर्थ्याचं वर्णन करणार आहेत. महिला मंडळ बोलत चला. अभंग कोणाचा आहे तुम्हाला समजलं? बोला बोला, बोलता येतं ना तुम्हाला? हा, मग थोडं जोरात बोला. घरी नवराल केवढं जोरात बोलता? हां, तेवढं जोरात तर बोला. तू म्हणाल, महाराज त्यांचा आवाज तर 1 मिनिटात बंद करते.
पण इथं कशी बोलू तशीच बोल मग, बरोबर आहे का नाही? अभंग कोणाचा आहे? तो कोबाऱ्यांचा. अभंगातून काही सांगितलंय, समजलं तुम्हाला? अभंग समजला, अभंगातून काही सांगितलं हे बोला बोला बोला, समजलं. मग आता कीर्तन करायची गरज कोण नाही म्हणलं आहे का नाही? ताई असं फ्रेश बसा, तुम्हाला काही टेन्शन आहे का हो? हां, काही ताण आला आहे का तुम्हाला? नाही ना? असं फ्रेश बसा. हां, हा देवाचा दरबार आहे. आलात नाही इथपर्यंत तर महिला मंडळ घराला कुलूप लावत असताना एकच म्हणायचं, आई तेरे मंदिर में आना मेरा काम है. काय म्हणायचं? त्या आदिशक्तीला विनंती करायची, तेरे मंदिर में आना मेरा काम है और मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है. त्याला म्हणलं पाहिजे ना, ती संकट निवारणारी मायबाप. मला सांगायचंय तुम्हाला ताई, जोपर्यंत तुम्ही प्रश्नाचं उत्तर देणार नाही तोपर्यंत कीर्तन करणार. कीर्तन थोडी मी एकट्याने करायचंय, तुम्ही बोलणार तेव्हा कीर्तन कळेल, बरोबर आहे का नाही? बरं, पहिल्यांदा मला असं सांगा, मी काय बोलते तुमच्यापर्यंत आवाज येतोय? हां, वार्ड क्रमांक 2 येतोय ना तुम्हाला? हां, असं फ्रेश बसा ताई, बोलत चला. हां, आपण कुठे कमीत का आज? बोला नाही. आज डॉक्टर कोण आहे? महिला, बरोबर आहे का नाही? बोलत चला. हां, डॉक्टर कोण आहे आज? वकील कोण आहे? इंजिनियर कोण आहे? PSI कोण आहे? IPS कोण आहे? कीर्तनकार कोण आहे? आणि एका घराचं 2 घर करणारी कोण आहे? शाबास. हे कसं बोलले तुम्ही? महाराज आल्यापासून तुमच्याकडे पाहत होते मी, चाफा बोले ना चाफा. हां, पण आता कशा खुलल्या तुम्ही, बरोबर आहे का नाही? असं फ्रेश बसा महिला मंडळ. अहो, आलात नाही इथपर्यंत तर भगवंताला विनंती केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मन आपलं चंचल, त्याला सुरुवातीला म्हटलं पाहिजे की हे म्हणा तुला इथपर्यंत यावं लागेल, भगवंताचं भजन करावं लागेल. आणि त्याने जर नाही ऐकलं ना तर भगवंताला साकडं घालायचं. देवा माझं मन हा लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे लागो तुझे चरणी, हो देवा माझे लागो तुझे चरणी, देवा माझे लागो तुझे चरणी, देवा माझे लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसने पडोने दे, संसार व्यसनी पडोने दी, नामस्मरण मायबाप याला भगवंताच्या चरणी ठेवा. भगवंताला विनंती केला, देवा माझे मन लागो तुझे चरणी, त्याच्या चरणाशी आपलं मन ठेवा. ताई सांगू तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं चंचल जे असेल ना ते हे मन आहे. आता काही लोक कीर्तनाला आले, प्रत्येकाचं मन स्थिर आहे का? नाही बघा, त्यांचं मन कोणाचं कुठे कोणाचं कुठे. काही लोकांचं मन चपलेकडे.
आहे का नाही? कधी कधी महाराजाकडं पाहायचं, कधी कधी चपलाकडं पाहायचं. बरोबर आहे का नाही? बहुत चंचलाच्या पड 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 मनो बहुत चंचलाच्या पड जाता येता जाता येता नदिगे वेळे जाता येता नदिगे जाता येता नदिगे जाता येता जाता येता नदिगे वेळे जाता येता नदिगे येता जाता लगे वेळ. महिला मंडळ इतकं चॅप्टर आहे ना हे म्हण, याला जायला याला वेळ लागत नाही. मी जर आता म्हणलं तुम्हाला आपण सापुतारा फिरून यायचं, हे एका मिनिटात फिरून येते. हो, याला वेळ लागत नाही, विना तिकीट आहे का नाही? पण ताई विनंती माझी, आलात नाही इथपर्यंत या मनाला वॉर्निंग द्यायची. देवा माझे मन लागो तुझे चरणी. या मनाला भगवंताच्या चरणी ठेवलं पाहिजे. का? त्याच्या नामातही ताकद आहे. त्याचं नामचिंतन केलं ना, घेता नाम विठोबाचे पर्वत जडती, ही ताकद त्याच्या नामामध्ये येते. म्हणाल महाराज त्याचं नाव घेतलं तर नेमकं फळ काय मिळणार? महाराज म्हणले अभंगाच्या पहिल्याचे ज्याचे महिला मंडळ असं एकदम टाळी नका वाजवत जाऊ ना, थोडा विचार करायचा आहे का नाही. त्याला पैसे लागतात. जोरदार टाळी वाजवा, बरोबर आहे का नाही.
वा वा. ज्याचे करजता पवाडे कडी काळ पाया पडे. महाराज म्हणले त्याच्या नावाचे पोवाडे गायल्यानंतर काळ आपल्या पाया पडतो. सांगू ताई, या जगामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी फिरून या, देवा इतकी किंवा दुसरं कोणाला येणार नाही. नाही नाही, या जगाच्या पाठीवर जेव्हा माणसाला मरणाची भीती वाटते ना, तेव्हा हा माणूस याचे त्याचे पाय धरतं. पण सांगेल तुम्हाला, अरे मरणाची भीती वाटत असेल ना, याचे त्याचे पाय धरू नका. जगाच्या मालकाचं नामचिंतन करा. कारण तो कसा आहे, वैकुंठीचे निदान ज्याचे असती जे प्रिय कर हो, त्याची गाठ पडली तेने दिदला भय कर हो. त्याची संगती गेले भक्तीने देखिले भीमतीर हो. परात पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा, तेने मज बुडता हात दिदला, तेने मज बुडता हात दिदला. तू जम्या बांधिला, तू जम्या बांधिला. अरे मरणाची भीती वाटत असेल ना, याचे त्याचे पाय धरू नका. जगाच्या मालकाच्या नावाचे पोवाडे गा. सोपं सांगू ताई, तुम्हाला कळेल बघा. असा प्रसंग सांगते ताई. जेव्हा जेव्हा या माणसाला भीती वाटते ना, तेव्हा तेव्हा माणूस याचे त्याचे पाय धरतं बघा. सुरुवातीला पाय धरतं घरच्यांचे. दादा मला दवाखान्यात नाही, मग घरच्यांकडून जमलं नाही, नंतर पाय धरतं डॉक्टरचे. डॉक्टर साहेब किती बी पैसे लागू द्या, माझा जीव वाचवा, कारण मी भरपूर योजना खाल्ल्या आहेत. बरोबर आहे का नाही? हा. मग घरच्यांकडून जमलं नाही, डॉक्टरकडून जमलं नाही, मग आपण एखाद्या बाबाचे पाय धरतो. बाबा ओ बाबा मेरा कल्याण करो. बाबा सांगतात मेरीच भिवंडी हो गई, तेरा कल्याण का असं. माय बाप, ही मरणाची भीती म्हणजे याचे त्याचे पाय धरून घालवता येणार नाही. अरे मरणाची भीती घालवायची तुम्हाला, सुंदर सांगेल ताई बघा. या जगाच्या पाठीवर जोही जन्माला आला त्याला जावंच लागतं. हा. आणि सांगेल तुम्हाला दादा, या जगाच्या पाठीवर गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. ऐकताय ना तुम्ही? हो. गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. दादा, गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. सांगू तुम्हाला, गरीबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. पण दादा, आजपर्यंत गरीबाची स्मशानभूमी सुद्धा तीच आहे आणि श्रीमंताची सुद्धा तीच आहे. काही फरक आहे? नाही. कारण या जगाच्या पाठीवर ऐ मौत तेरे इरादे नेक है, ऐ मौत तेरे इरादे नेक है, क्योंकि शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. तिथे फरक नाही. गरीब असाल तरी जावंच लागणार, श्रीमंत असाल तरी जावंच लागणार. तुम्ही असं कधी ऐकलं का हो, एखादा श्रीमंत माणूस मेला आणि त्याला बंगल्यात सकट जाळला? ऐकलं तुम्ही? नाही, शक्यच नाही ना, किती श्रीमंत असू द्या. दादा, मी सगळ्या गोष्टी VIP आणि ब्रँडेड पाहिल्या, पण आजपर्यंत स्मशानभूमी VIP आणि ब्रँडेड पाहिली नाही. मला सांगायचं तुम्हाला, जोही जन्माला आला त्याला जायचंय. पण सांगू तुम्हाला, भरपूर लोकांना काळाची भीती वाटते, मरणाची भीती वाटते. पण ताई, ज्या वेळेस माणसाला मरणाची भीती वाटते ना, तेव्हा याचे त्याचे पाय धरू नका. मग काय करा, सोपं उदाहरण सांगते. समजा आता इकडे पोस्टमन दादा आहे, बबन दादा, बरोबर? हां, बबन दादांच्या घरी आपण गेलो. महिला मंडळ व्यवस्थित आहे का? बबन दादांच्या घरी आपण गेलो, त्यांच्या घरी कुत्रं आहे का? कुत्रं आहे. वा, बसला आता, फिट बसला. मग हा, त्यांच्याकडे कुत्रं आहे बघा. आणि त्यांच्या घराला मोठा गेट आहे आणि गेटच्या अलीकडे त्यांचं ते कुत्रं आहे. महिला मंडळ, आपण त्यांच्या घरी गेलो बरं का दादा, आपण त्यांच्या घरी गेलो आणि गेट उघडला की कुत्रं काय करतं? बोला बोला, आवाज करतं, आपल्या अंगावर येतं. मग कुत्रं जर अंगावर येत असेल, त्याला हाड म्हणायचं का? बोला बोला. नाही. दगड मारायचा का? नाही. महाराज म्हणले कुत्र्याला हाडही म्हणू नका आणि दगडही मारू नका. मग काय करा, त्याच्या मालकाच्या नावाने आवाज द्या. ओ बबन दादा, ओ पोस्टमन दादा, हे तुमच्या टॉमीला आवरा. काहीतरी नाव असेल ना त्याचं. हे तुमच्या टॉमीला आवरा. मग ते बबन महाराज म्हणतात, आय टॉमी, चल ये इकडं. दादा येते गावातले, असं करू नको. ताई, असं म्हणल्यावर ते कुत्रं मालकाच्या पायाजवळ येतं. आणि कुत्र्याला कोणती भाषा कळते? तुम्ही इंग्रजीत बोला, मराठीत बोला, उर्दूत बोला, तेलुगूत बोला, सगळं करतं. त्याला कुठे अभ्यास केला काय माहिती त्याने, पण त्याला सगळी भाषा कळती बघा. मग ते कुत्रं मालकाच्या पायाजवळ जातं. मालकाच्या पायाजवळ कुत्रं आहे, आपण गेट जवळ आहे. आणि मग ते मालक म्हणतात, दादा या आता आतमध्ये. पण आपण घाबरलेलो असतो. ते कुत्रं, ते दादा म्हणतात, ते कुत्रं आता तुम्हाला काही करणार नाही. का बरं? त्याचा मालक इथं उभा
आहे त्या प्रकारे मरणाची भीती वाटत असेल ना, अरे याचे त्याचे पाय धरू नका, भगवंताच्या नावाचा टाहू फोरा, मारा हाका देव भय अट्टा हसे, जव काढ असे दुरी ठेला. मरणाची भीती वाटते ना, जो नौकर आहे त्याच्या नादी लागू नका, त्याच्या मालकाला आवाज द्या. तसा हा काळ भगवंताच्या घरी नौकर आहे. मग महाराज म्हणले त्याच्या नावाचे पोवाडे गा, ज्याचे गरजता पवाडे, कडी काढ पाया पडे. मग असा तो कोण आहे? महाराज म्हणले तो पंढरपूरचा राजा आहे. ताई सांगू तुम्हाला, महाराजांनी या अभंगामध्ये म्हटलंय ज्याची गरजता पवाडे. आता पोवाडे म्हणजे काय, प्रत्येकाला प्रश्न पडेल. सांगेल तुम्हाला ताई, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे भजन. या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहीर त्यांचा काय करतो? पोवाडा गातो. बरोबर आहे का नाही? किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, हो झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी रे, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी रे. किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा, किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी रे, झाला महाराष्ट्राचा शिवाजी रे. शिवाजी राजा झाला नसता हिंदू धर्म बुडाला असता, हिंदू धर्म बुडाला, हिंदू धर्म बुडाला असता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला. सनाई चौघडे वाजत होते. माझ्या राजांनी वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये 10 तलवार घेतली, रायरेश्वराच्या मंदिरावर शपथ घेतली, स्वराज्य स्थापना करायचे स्वप्न होतं महासाहेबांचं. हे स्वराज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा. माझे राजा हळूहळू मोठे होत होते, सवंगडी निर्माण केली. तानाजी मालुसरे, जीवा महाला, यसाजी कंक, बाजी प्रभू देशपांडे, बहिर्जी नाही, हिरोजी इंदलकर, अरे सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. तानाजी मालुसरे सारखा मित्र त्या ठिकाणी माझ्या राजांनी जवळ घ्यावा. तानाजी मालुसरेने म्हणावं, राजा आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. मायबाप त्या दिवशी गळ आला, पण राजांचा सिंह गेला हो. सांगेल तुम्हाला, तानाजी मालुसरेने म्हणावं, राजा एवढी कामगिरी माझ्या पदरात घाला. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं, तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरेने म्हणावं, राजा अपयश आलं ना तर हा तान्हापणा कधीच तुम्हाला तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ मध्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाड दिसल्यास तुम्ही कल्याण दरवाज्यात या, तुमचं स्वागत करण्यासाठी हा तान्हा उभा आहे. हो शिवाजी राजा झाला धर्म बुडाला, शिवाजी राजा झाला, धर्म बुडाला, धर्म बुडाला, तुझा आईची जागा, किंमत केली दुधाची तुझा आईची जागा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी रे, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी रे, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी रे, झाला महाराष्ट्राचा राजा सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय.
शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी प्रत्येक हिंदूच्या अंगावर काटा उभा राहतो. ताई सांगेल तुम्हाला कोणाला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज? अरे जंगलात एक नंबर लाकडाला साग म्हणतात. जंगलात एक नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्याने लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. छत्रपती शिवाजी वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, छत्रपती धन्य जिजाऊचे पोटी, धन्य जिजाऊचे पोटी, धन्य जिजाऊचे पोटी, धन्य जिजाऊचे पोटी. वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, छत्रपती त्याने धर्माचे पालन, केले धर्माचे पालन, केले धर्माचे पालन, केले धर्माचे पालन. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं ना ताई तरी प्रत्येक हिंदूच्या अंगावर काटा उभा राहतो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं होतं दादा, 5 वर्षाचं लेकरू असू द्या आणि माझ्या राजांचा पुतळा समोर असू द्या, वाकून मुजरा केल्याशिवाय राहत नाही. कारण 395 वर्ष झाले तरी छत्रपती शिवाजी महाराजांची टिकून आहे कीर्ती. 18 पगड जाती त्या राजांची प्रेमाने करतात आरती. अरे राजांच्या पुतळ्याकडे पाहिला तर अंगात येते स्फूर्ती. असा राजा महाराष्ट्रात जन्माला आला. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव राजकवर किल्ल्यात बघावर, माझ्या राजाचं नाव राजकवर किल्ल्यात बघावर, माझ्या देवाचं नाव राजकवर किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजकवर किल्ल्याच्या दगडावर. मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, जातपातीला धर्म मानला जगला माणुसकी, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशी कशी भक्तांच्या हृदयावर. छत्रपती शिवाजी महाराज की, माझ्या राजाचं नाव गाजतूवर किल्ल्यात बघा, माझ्या देवाचं नाव गाजतूवर किल्ल्यात बघा, देवाचं नाव गाजतेगड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतेगड किल्ल्याच्या दगडावर. पाडेकर मंडळी हे स्टेज काही राहत नाही आता. जोरदार टाळी झाली पाहिजे बघा. सुंदर म्हटलं. महाराज म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कर्तृत्व या जगाच्या पटवर कोणी करू शकत नाही. मायबाप सांगेल तुम्हाला, अरे 50 वर्ष जातात एक घर बांधायला दादा, पुन्हा बांधायची इच्छा होत नाही. माझ्या राजाने 50 वर्ष जगले माझे राजे, पण 395 किल्ले बांधलेत राजाने. अहो जंजिरा किल्ला पाण्यात आहे मायबाप, जंजिरा किल्ला पाण्यात आहे. 395 वर्ष त्याच्यावर लाटा आदळता इंचभर सुद्धा सरकला नाही. काय कर्तृत्व असेल माझ्या राजांचं. सांगू तुम्हाला, स्वराज्य स्थापना करत असताना माझ्या राजाने विचार केला नाही जाती आणि पातीचा. त्या मावड्यांच्या तलवारी पुढं चालत नव्हता नखरा 7.5 लढण्याकरता जात असताना हा मावडा विचार करत नव्हता दिवस आणि रातीचा. कारण मनामध्ये अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. हो मायबा छत्रपती शिवाजी सांगेल तुम्हाला, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी, मायबाप सांगेल तुम्हाला, अरे कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला हे सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला एवढं मात्र नक्की सांगता येईल. हे कर्तृत्व आहे माझ्या राजांचं. काय कर्तृत्व आहे माझ्या संभाजी राजांचं. मायबाप कुणाला म्हणतात संभाजी महाराज. पुरंदरवर जन्मलेला धुरंधर म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या पहिल्या वर्षी आई विना पोरग बाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या 9व्या वर्षी दिल्ली आणि आग्रा येथे पराक्रम गाजवणारा त्या मराठ्यांचा प्रतिपाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या 12व्या वर्षी
रायप्पा नावाच्या मित्राला भर दरबारात सन्मान मिळवून देणारा मैत्रीचा सुकाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या 19व्या वर्षी माझ्या तुकोबरायांच्या पालखीला आश्रय देणारा त्या महाराजांचा टाळ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि वयाच्या 32व्या वर्षी औरंग्याचा काळ म्हणून जन्माला आलेला छत्रपती संभाजी महाराज. काळ या लोकाला संपवू शकला नाही. महाराज म्हणले ज्याची गरजता पवाडे कडी काळ पाया पडे. दादा मला सांगायचंय तुम्हाला, अरे रस्त्याला साधू संतांची नावं देऊ नका. आज तरुण मंडळी कीर्तना करता बसली. दादा विनंती माझी, रस्त्याला साधू संतांची नावं देऊ नका. आपण रस्त्याला नावं देतो. छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग, रस्त्याला नाव देतो छत्रपती संभाजी महाराज महामार्ग, अहिल्यादेवी महामार्ग, बहिणाबाई महामार्ग. पण ताई दादा विनंती माझी, रस्त्याला महापुरुषांची नावं देऊ नका. या महापुरुषांनी जे रस्ते दाखवले त्या रस्त्यावर चला, खरा परमार्थ होईल तुमचा. काय मत आहे तुमचं? साधू संतांनी शिकवण दिली बघा. विनंती ताई, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरात सुद्धा जन्माला येतील, पण आपण तशी जिजाऊ सारखी वागणूक दिली पाहिजे. कोणाला म्हणतात जिजाऊ? तुमची संख्या जास्त आहे सांगेल तुम्हाला. 1400 वर्ष जगला तो चांगदेव, त्याला शरणांती ना, तिचं नाव मुक्ताबाई. आज आदिशक्तीचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. घटस्थापना आणि तिकडे आदिशक्तीचा जन्मदिवस. आदिशक्ती मुक्ताबाई सांगेल तुम्हाला. अरे 1400 वर्ष जगला तो चांगदेव, त्याला शरणांती ना, तिचं नाव मुक्ताबाई. ताई नवरात्री उत्सव व्यवस्थित ऐका. 1400 वर्ष जगला चांगदेव, त्याला शरण आणते, तिचं नाव मुक्ताबाई. देव जिला दडण्या करता येतो ना, तिचं नाव जनाबाई. शिक्षणाची गंगा घराघरात पोचवली, तिचं नाव सावित्रीबाई. आणि 2 छत्रपती जगाला दान दिले, तिचं नाव जिजाऊबाई. हो माहिती खड्या लोकांना संपवू शकलं नाही. विनंती माझी दादा, या जगाच्या पाठीवर जेवढीही लोक मोठी झाली ना, त्यांनी स्त्रीला मान दिला बघा. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला मान दिलाय. सांगेल तुम्हाला, या जगामध्ये जर मोठं व्हायचंय ना तुम्हाला, तर या स्त्रीला समजून घ्या. ज्याला ही स्त्री बहीण म्हणून समजली ना, तो मुक्ताबाईचा ज्ञानोबा झालाय. ज्याला ही स्त्री बहीण म्हणून समजली ना, तो मुक्ताबाईचा ज्ञानोबा झाला. ज्याला ही स्त्री आई म्हणून समजली ना, तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला ही स्त्री मैत्रीण म्हणून समजली ना, तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला ही स्त्री पत्नी म्हणून समजली ना, तो सीतेचा राम झाला. मला स्त्री समजली पाहिजे, तिचं अस्तित्व नाही. मायबाप ज्याची गरजता पवाडे कडी काळ पाया पडे. ताई आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील, पण आपलं लेकरू जेव्हा पाळण्यात असतं ना, तेव्हा त्याला योग्य संस्कार द्या. आपल्या पोटात असतं तेव्हा त्याला योग्य संस्कार द्या. ताई लेकरू आपण पाळण्यात टाकलं ना की म्हटलं पाहिजे, सोनियाचा दिवस आजी अमृते पहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला, म्हटलं पाहिजे हो. पण आपलं असं म्हणत नाही. ताई आमच्याकडे एका बाईन पाळणं म्हणलं, ऐकताय ना तुम्ही? हा, ती म्हणे माय दिल्लीचे केले किल्ले, सुरतचा केला भाला. काय म्हणे ती? दिल्लीचे केले किल्ले, सुरतचा केला भाला. पोप्या माझा दारू प्याला, अख्ख्या पाड्यात धिंगाणा केला. असं म्हणायचं असतं होय पाळणं? नाही नाही. मायबाप पाळणा म्हणत असताना कुलभूषणा दशरथ नंदना, निद्रा कडिबाडा मनमोहना, राम लक्ष्मणा बाळा जो जो रे म्हणलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या आऊसाहेबांच्या गर्भामध्ये होते ना. माझ्या आऊसाहेबांनी किती ग्रंथ वाचले. हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, किती ग्रंथांचं पारायण या जिजा माताने केलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. मायबाप माझी विनंती ताई, नवरात्र उत्सव आपण साजरा करतो. अरे 9 दिवसाचे 9 साड्या घालण्यापेक्षा, 9 दिवस उपवास करण्यापेक्षा, करताना तुम्ही उपवास हो, 9 रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा, 9 दिवस उपवास करण्यापेक्षा ताई एक काम करा. तुम्ही उद्या सकाळी उठा, आंघोळ वगैरे झाली तुमची की आपलं कपाट उघडा आणि कपाटातून एक सुंदर साडी करा. आणि जिच्याकडे साडी नाही ना घालायला, तिच्या हातात ती साडी द्या. ताई तिच्या चेहऱ्यावरचं हसू म्हणजे आदिशक्ती प्रसन्न होईल तुम्हाला. ही खरी नवरात्र आहे. आपण नवरात्री उत्सव साजरा करतो दादा, पण त्याच्या मागचं आपल्याला नियमावली माहिती नाही. अरे सनातन हिंदू धर्मानुसार आपण ही नवरात्री उत्सव साजरा करतो. विनंती ताई माझी, 9 दिवस नाही रंगाच्या साड्या घालता आल्या तरी चालेल, 9 दिवस नाही उपवास करता आले तरी चालेल, पण घरात सासूबाई आहे तिची सेवा करा ना, खरी नवरात्र होईल. दादा 9 दिवसाचा आपणही उपवास करतो, आपणही तिची सेवा करतो. तुम्हाला जवळ आदिशक्ती आहे बघा, 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे, बरोबर, अर्ध शक्तिपीठ आहे. दादा तुम्हाला नाही जाता येत ना शक्तिपीठ तरी चालेल. भरपूर लोक फॅमिली घेऊन सुद्धा जातात. हा, माहूरगडची रेणुका,
तुळजापूरची भवानी आणि आपली ही सप्तशृंगी आणि महालक्ष्मी कोल्हापूरची आपण दर्शनाकरता जातो. विनंती आहे दादा, या संपूर्ण कीर्तन तुम्हाला काही आठवत नसेल ना तरी चालेल, पण माझं एक वाक्य ध्यानात ठेवा. नाही जाता येत 3.5 शक्तिपीठ तरी चालेल, पण घरात आपले 3.5 शक्तिपीठ आहेत. कोणतं? पहिलं शक्तिपीठ आहे आपली आई, दुसरं शक्तिपीठ आहे आपली बहीण, तिसरं शक्तिपीठ आहे आपली पत्नी आणि अर्ध शक्तिपीठ आपली मुलगी आहे. या शक्तिपीठांचा आदर करा. ती आदिशक्ती जगदंबा तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. ही खरी नवरात्र आहे. ऐका, ही आदिशक्तीचं प्रतीक आहे आणि म्हणून त्यांचा आपण आदर केला पाहिजे. मायबाप, आज नवरात्री उत्सव जिकडे तिकडे साजरा होतो, पण जर बारकाईने विचार केला तर आजही या महाराष्ट्रामध्ये, आजही या भारतामध्ये स्त्री सुरक्षित नाहीये दादा. तिला रात्री अपरात्री पायी चालता येणार नाही, रात्री अपरात्री कुठे जाता येणार नाही, बसमध्ये प्रवास करू शकत नाही एकटी. आजूबाजूला एवढे रावण तयार झालेत की आज सीता माताला बाहेर निघणं कठीण आहे. विनंती माझी दादा, खरी नवरात्र तेव्हा साजरी होईल जेव्हा रात्री दिवसा तुम्ही रस्त्याने जात असताना, रात्री रस्त्याने जात असताना, दिवसा रस्त्याने जात असताना डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आपली आई आणि बहीण आहे हा विचार जर आपण केला तर खरी नवरात्र साजरी होईल. काय मत आहे तुमचं? ही खरी नवरात्र. हो मायबाप, आणि ज्याचं कर्म चांगलं आहे ना त्याच्या पाठीशी देव असतो. हा मनामध्ये संकोच धरायचा नाही. अरे नियत तेरी अच्छी तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी तो किस्मत तेरी दासी है, और कर्म तेरी अच्छे तो घर में मथुरा काशी है. कुठेच जायची गरज नाही मायबाप, कर्म चांगलं असलं पाहिजे. महाराज म्हणले ज्याचे गरजता पवाडे, कडी काळ पाया पडे, मासा तो कोण? तो हा पंढरीचा राणा, पुसा सहाचं वठरा जना. मग तो पंढरपूरचा राजा आहे. त्याचं चिंतन केलं तर चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं भजन केलं भोगही मिळतो आणि मोक्षही मिळतो. जर एवढी ताकद त्याच्या नामामध्ये तर आपण सुद्धा त्याचं भजन केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? घ्या मग हात वरती सगळ्यांनी. वा वा वा, सगळ्यांनी घ्या. ज्याने हात वर नाही घेतले त्याला बाजूच्या व्यक्तीची शपथ आहे. घ्या हात वरती घ्या. वा वा, खिडकीवाले, बाल्कनीवाले, मंदिरातले, पेटेवाले, धोत्रावाले, टोपीवाले, घ्या वर हात वरती. विठोबा रखुमाई, आज सकाळची महापूजा ज्यांच्याकडून होती, भरत भाऊराव पाटील उपसरपंच यांच्याकडून आजची महापूजा होती. दुपारचे अन्नदाते निवृत्ती प्रभाकर पाटील आणि सायंकाळची आरती सेवा आणि सायंकाळचे अन्नदान त्यांच्याकडे होते. कैलासवासी रामराव पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ राजेंद्र रामराव पाटील यांच्याकडून आजची कीर्तन सेवा आहे. विठ्ठल माझा माझा
आहे का नाही? बचत गट असं भजन केलं तर फ्रेश झाले तुम्ही, असं रोज केल्यावर आहे का नाही? महिला मंडळ अशी रोज टाळी वाजवली पाहिजे, रोज भजन केलं पाहिजे. कुठे? मंदिरामध्ये, कीर्तनाच्या ठिकाणी. आता 9 दिवस सप्ताह आहे तुमचा. ताई विनंती आहे माझी, आलात ना भजन केलं पाहिजे. बघा हे भजन आपण दुसऱ्या ठिकाणी करू शकत, बरोबर आहे का नाही? समजा तुमचा स्वयंपाक करून झाला, किचनमध्ये तुम्ही एकटे आहात आणि तुम्ही ठरवलं आता 2 तास टाळी वाजवायची, जमेल का? बोला बोला. नाही, तुम्ही जर 2 तास टाळी वाजवली आणि तुमचे मालक जर बाहेरून फिरून आले, ते म्हणती हिच्या गोड्या, ते तुम्हीच म्हणा, मी काही म्हणत नाही, मला थांबायचं आहे का नाही? भजन केलं पाहिजे हो, त्याच्या नामातही ताकद आहे. महाराज म्हणले, ज्याचे गरजता पवाडे कडी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा, पुसा सहाच वठरा, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दास. ते म्हणाल, महाराज एवढ्या वेळेपासून तुम्ही आम्हाला सांगताय ज्याचे गरजता पवाडे, पण ताई त्याचं नाव घेतलं तर आम्हाला वैकुंठाला जायला भेटत. वैकुंठासी जावे, 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 वैकुंठासी जावे. भटियार रागे भटियार. वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे. तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याच्या नावे, नावे ज्याच्या, ज्याच्या, ज्याच्या नावे, ज्याच्या तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. तुका म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे, वैकुंठीचा राणा, वैकुंठीचा राणा. सहाच अठरा जाणा, अठरा जाणा, अगोदर भटियार होता, आता अहिर भैरव झालाय. बबन भाऊ अहिर भैरव. तेरा अठरा
वैकुंठासी जावे तुका म्हणे जयच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा सहाचं वठरा जना तुकोबाऱ्यांचा अभंग चाल चरणाचा मतीप्रमाणे सोडवला. जे चांगलं आहे ते नक्की घरी न्या. अपशब्द असतील या वाणीचे दोष संतो येथे सोडून जा. समस्त ही सप्ताह कमिटी आणि आमचे नामदेव दादा असतील, बबन दादा असतील, मनोज दादा, सगळीच मंडळी, बाकीच्यांची नावं काय मला माहिती नाही, सगळीच जी मंडळी या कार्यक्रमाला सहकार्य करते अगदी मनापासून धन्यवाद. दादा आल्यावर सुद्धा सांगितलं आणि आता सुद्धा सांगते, हा कार्यक्रम आहे तसा चालू ठेवा, कारण हे संस्कार पुढच्या पिढीवर पडणार आहे. सांगू तुम्हाला, हा कार्यक्रम कुणा एका व्यक्तीचा नाही, हा कार्यक्रम कुणा एका जातीचा नाही, हा कार्यक्रम धर्माचा आहे. कुणाचा आहे? धर्माचा. आणि धर्माचा कार्यक्रम माणसाने अगदी मनापासून केला पाहिजे, कारण आज संकट माणसावर नाही आहे, आज संकट कोणत्या जातीवर नाही आहे दादा, आज संकट धर्मावर आहे आणि धर्माचं रक्षण करायचं काम आपलं आहे. कारण धर्मो रक्षती रक्षता. जी व्यक्ती धर्माचं रक्षण करते ना, तिचं रक्षण स्वतः धर्म करत असतो. आणि सांगेल तुम्हाला ताई, या जगाच्या पाठीवर अरे दिया नहीं रहेगा तो बाती का क्या करोगे, दिया नहीं रहेगा तो बाती का क्या करोगे, अगर धर्म ही नहीं रहेगा तो जाती का क्या करोगे. बरोबर आहे का? हा धर्माचा कार्यक्रम आहे मायबाप, त्या धर्माचं रक्षण करायला शिका. सगळीच मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून सगळ्यांची उपस्थिती, टाळकरी, माळकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, सगळीच मंडळी, महिला मंडळ, विनंती माझी, आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्यायचा प्रयत्न करा, कारण आज संस्कारांची गरज आहे. फार पैसा किती याला महत्त्व नाही, आपले लेकरं आपल्याला किती मानतात आणि किती आपल्या शब्दात आहे हे महत्त्वाचं आहे. सांगेल तुम्हाला, अरे नाही जाता येत पंढरपूर तर जाऊ नका, नाही जाता येत पंढरपूर जाऊ नका, नाही जाता येत आळंदी जाऊच नका, नाही जाता येत काशी जाऊ नका. मग महाराज काय करायचं? आम्ही एक वाक्य सांगेल, हृदयावर कोरून घ्या. नाही जाता येत आळंदी जाऊ नका, नाही जाता येत पंढरपूर जाऊ नका, नाही जाता येत काशी जाऊच नका. मग काय करा? अरे घरातल्या आईला रुक्मिणी आणि दारातल्या बापाला पांडुरंग म्हणा, झाला तुमचा परमार्थ, कुठेच जायची झालेली शिवा आदिशक्ती चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी सभेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर